हा मुंडे साहेब, तुम्हालाच कॉल करत होतो आता. इथं शेतकऱ्याच्या पाणी करायला आम्ही बाणेगावला आलो. इथं इतकं प्रचंड नुकसान झालंय. आता ते चालूच होतं. आता तुमचा फोन लागत नव्हता. सरत साहेब बूम बूम बूम. सरत साहेब सरसकट हो हो बरं. आम्ही बरं ते आम्ही इकडंच बांधावरती चालतो आता. घनसावंगी तालुक्यात इकडंच आम्ही परभणीकडे चाललोय. तुमचा फोन कॉन्टॅक्ट करत होता आम्ही, लागत नव्हता. पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलं की ते कामात असतील, लावतील पुन्हा फोन. हो ना कामात म्हणजे त्याच कामात. आम्ही आडवं नाही बोललो. आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सोबत होते. आम्ही सांगताना उलट सांगितलं की करतील फोन ते पुन्हा. आपल्याला ट्राय होत नसतं. राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसतंय. हो इथं आता आम्ही इथं गुडघे इतक्या पाण्यात येत. इतकं इथला प्लॉट आहे ना, ते पूर्णच गेलाय. हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली. फक्त तातडीनं करायला लावा, नसतं काय व्हायचं ते पीक पाणी त्याच्यामुळे. हो ठीक आहे. आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही, शेतकऱ्यांना नाही आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकटच द्या. फक्त तातडीनं 8 दिवस सुद्धा लागून देऊ नका, कारण काहीच नाही राहिलं हातात. ओके धन्यवाद. आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहे. 8-10 दिवसाच्या आत द्या. त्यांनी सांगितलं 10 दिवसाच्या आत सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई त्यांना नाही दिलं की मनोज जरा घ्या रस्त्यावर यायला, त्याची काळजी नाही. पण मी बोगशी बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीत मला राजकारण नाही करायचं. मला माझा शेतकरी वाचवायचा, शेतकरी जगला पाहिजे. याचा जातीवाद नाही आहे, काही जातीचा संबंध नाही. फोन लागत नाही मोगाशी त्यांचा. मग आपण काय गैरअर्थ काढला नाही त्याचा. आपण काय अर्थ काढला मीडियाच्या बांधवाच्या समक्ष की ते काही कामात असतं प्रत्येक वेळी.